व्यासांनी ही कथा सांगत असताना भगवान गणेशांच्या वरती ही कथा लिहिण्याची जबाबदारी दिली आहे. पण गणेशांनी अट ठेवली आहे. अट काय आहे की न थांबता ही कथा तुम्हाला सांगावी लागेल, तर मी ती शुद्धपणे लिहू शकेल. व्यासही मोठे चालाक आहेत, चाणाक्ष आहेत. त्यांनी गणेशांच्या समोर एक अट ठेवली आहे आणि ते म्हणालेत, मी नक्की ही कथा सांगेल, न थांबता सांगेल, उलट ती शुद्ध स्वरूपामध्ये येईल. पण माझी एक अट आहे, तुम्हाला ही कथा समजली आहे याची खात्री करून घेतल्यानंतर ती लिहावी लागेल. ती मान्य झाली आहे याची खात्री करून ती लिहावी लागेल. आणि मग व्यास आणि ब्रह्मदेवांच्या मध्ये कथा सांगणे आणि गणेशाच्या मध्ये कथा सांगणे आणि गणेशांनी ती लिहिणे ही प्रक्रिया सुरू होऊन जाते. आणि मग जे जे ब्रह्मदेवांनी ज्ञान दिलं आहे ते सांगायला सुरुवात केली जाते. जयाची कथा, जी महाभारताची कथा आहे, ती सारांश रूपानं जगाच्या समोर ज्ञान देण्याची कथा आहे. म्हणून ती गणेशांनी लिहिली असं म्हणतात.